नाशिक शहरामध्ये रिक्षा चालकांची मुजोरी सुरूच आहे। नाशिकमध्ये एका रिक्षा चालकाने प्रवाशाला काठीने बेदम मारहाण केली आहे। रात्री 10च्या सुमारास नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर ही मारहाण झाली आहे। रिक्षा चालक हा दारूच्या नशेमध्ये होता। या मारहाणीची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर नाशिककरांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय। पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे आणि रिक्षा चालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड। सागर, रिक्षा चालकांची मुजोरी नाशिकमध्ये सुरूच असल्याचं सध्या दिसतंय। कालही एका रिक्षा चालकाने काठीने बेदम मारहाण केली आहे। काय नेमकं सध्या कारवाई करण्यात आली आहे? नक्कीच नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर बस स्टॉप आहे आणि या ठिकाणी काही प्रवासी उभे होते आणि त्या ठिकाणी रिक्षा चालक देखील उभा होता। त्यांच्यात काही जाण्याच्या भाड्यावरून काही वाद झाला आणि यात थेट रिक्षा चालकाने या प्रवाशाला काठीने मारहाण केल्याची व्हिडिओ जो आहे तो आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। खरं तर नाशिकमध्ये पोलिसांची कडक कारवाई होत आहे। टवळखोर असेल, मद्यधुंद अवस्थेत असलेले टवळखोर जे परिसरात फिरतात त्यांच्यावर पोलीस कठोर कारवाई करत असताना आता पोलिसांसमोर रिक्षा मद्यधुंद चालवणाऱ्या रिक्षा चालकांचं आव्हान आता समोर राहिलं आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून पाहिलं तर नाशिक शहरात गुन्हेगारीने डोकं वर काढलं होतं आणि त्यात पोलिसांनी कठोर भूमिका घेत खून करणाऱ्या, दरोडा टाकणाऱ्या सगळ्यांवरच तर राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या वर देखील मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती। मात्र आता रिक्षा चालक जे आहेत मद्यधुंद ते आता प्रवाशांना मारहाण करत असल्याचा आता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। यामुळे आता नागरिकांनी या मद्यधुंद रिक्षा चालकांवर देखील कारवाई करावी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी आता यावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आता यावरती काय कारवाई करतात, रिक्षा अशा मद्यधुंद रिक्षा चालकांवर काय कारवाई करतात हे पाहणं अगदी त्यामुळे आता यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।